भूषण विवेक 5 ओव्हरची मॅच. भूषण मयूर विवेक आकाश अंकित मात्रे पंच संदीप संजय मात्रे तुम्ही पाहत आहेत. डीजे कुणाल प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 50,000 रुपये. द्वितीय क्रमांक 25, तृतीय क्रमांक 15,000 एकूण 90,000 रुपये कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये. काटेने टॉस जिंकले. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. कालच आपण आडुली गावामध्ये साई भंडारा पाहिला. भरपूर संख्येने साई भक्त तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळतात आडुली गावामध्ये. दरवर्षी हा भंडारा साजरा केला जातो. बरेचसे पदयात्रेला आपण पाहिलं नारळीचे असतील साई भक्त, बेतवडेचे असतील. बेतवडेवरनच पदयात्रा निघते. सलामी जोडी आपण पाहतोया गोविंद आणि भास्कर. आणि पहिल्या षटक घेऊन येतात गोलंदाज केशव महाराज येत आहेत. सामन्याला आपण सुरुवात करूया. आजच्या दिवसातील दुसरा सामना. काटे संघ 12 खेळू. केशव महाराज येत आहेत गोलंदाजी करणारी. केशवला तुम्ही पाहत आहेत. चला सामना सुरू करायचे. गोविंद आणि भास्करी जोडी सलामी तुम्हाला पाहायला मिळते. प्रवीण थोडीशी दुखापतग्रस्त आहेत. चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. भास्करने कॉल दिलाय. राजेश तिथे आहेत. 2 धावा मिळतात. 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पाच ओव्हरची मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये 80 पाहिल्या मात्र पडले संघाने 80 केल्या. कारण चेसिंग कंपल्सरी आहे. 40 प्लस संघटनेचा नियम, त्यामुळे तो सामना गमावा लागला. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. या मॅच मधला पहिला चौकार. जबरदस्त 40 प्लस क्रिकेट म्हटल्यानंतर नेहमीच चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. खरं त्याचं कौतुक करेल आम्ही संपूर्ण जयनमान 40 प्लस क्रिकेट संघ दातिवली. आमचे मार्गदर्शक आपण पाहतो ठाणे महानगरपालिकेचे माझे उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेब यांचं नेहमीच सहकार्य असताना त्यानंतर आपण पाहतो चरणदास मात्रे साहेब, चरण मात्रे साहेब. 2 व्यक्ती नेहमीच क्रिकेटसाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. रिव्हर्स फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. सर्व आमचे ग्रामस्थ असतील, 40 प्लसचे सर्व खेळाडू असतील. स्पर्धा गावची म्हटल्यानंतर प्रत्येकाला योगदान द्यावं लागतं. केशव गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता. टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. धावा 4 मिळतील. चौकार. आपल्या पाहायला दुहेरी अंकामध्ये धावा भरपूर येत आहेत. काली पहिला दिवस होता या स्पर्धेचा. पहिल्या दिवसात सुद्धा भरपूर धावा आल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसात सुद्धा आपण धावा भरपूर पाहतोय. पहिल्याच मॅच मध्ये 80 पाहिलेत. या मॅच मध्ये बघायचं किती धावा उभारेल. आडिवली 40 प्लस संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. केशव महाराज गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगलं पाहायला मिळतं आपल्याला. मनोज पाटील यष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत.
मनोज पाटील, अरविंद पाटील, राजेशला तुम्ही पाहताय, सोमनाथ दादा आहेत. बॅलेन्स संघ 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांचा संघ यावर्षी 2 ते 3 स्पर्धा जिंकलेले आहेत. नावालीच्या स्पर्धेत सुद्धा रनरअप होता. साबेच्या स्पर्धेत रनरअप हलकंसं अपील करण्यात आले, पण ऑप्शनच्या कदाचित भरपूर बाहेर दिसत आहेत. लेग बायचा इशारा आलाय. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 11 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल ती उंबाडे विरुद्ध नारिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित राहायचे. कल्याण विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळतो उंबाडे. त्यानंतर नारिवली संघ आपल्याला पाहायला मिळेल राजू काटे अँड कंपनी. पंकज पाटील यांना तुम्ही पाहताय सातत्याने. केशव चौधरीने धाबा 11 खर्च केल्या. तर दुसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज आपण पाहतोय अरविंद येत आहेत. अरविंद पाटील, मनोज पाटील, दोन बंधुराज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. कैलास गोरपेकर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण पाहिलं तर भरत शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल साक्षी एंटरप्राइजेस नारिवली 40 प्लस. पिकाची मडवी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आताच मी त्यांच्या नावाने कन्याच्या नावाने सुद्धा संघ पाहिला. टायगरच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर परी 11 जगदंबा वाकलनबी. आजच्या नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था सुद्धा विकास मडवी साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. क्रिकेट झाडाला लागला तर षटकार आहे. षटकार आहे, षटकार लक्षात घ्या. झाडाला छेड लागला, टप्पा लागला तर चौकार आहे. राजेश दादा नियम सांगणं गरजेचं आहे. अन्नदाता तुम्ही पाहताय विकासजी मडवी साहेब. परी 11 जगदंबा वाकलन बी संघाचे पुरस्कर्ते सुद्धा असतात नेहमी. टायगर चषक मध्ये सुद्धा सुपर 8 मध्ये संघाला तुम्ही पाहिलं होतं. उमेश पाटील नारळीचे यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला बॉल होता, चांगली गोलंदाजी करत असताना चूक टप्प्यावरती आपल्या पाहायला गोविंदला पाहण्याला थोडंसं शांत ठेवलंय. उमेश पाटील यांचं आगमन झालं, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नारळीच्या मैदानात तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय परी 11 जगदंबा वाकलन संघाचा मी उल्लेख केला आताच. आमचे विकासजी मडवी ज्यांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आमच्या संपूर्ण खेळाडूंसाठी. हा चेंडू तुम्ही पाहताय फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार.
16 धावा झालेल्या आहेत. राजेशने एक चांगला झेल टिपलाय. धावसंख्या 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज मनोज. मनोज पाटील येत आहेत. या अगोदर अरविंद पाटीलला तुम्ही पाहिलं, त्यांचेच बंधुराज. आणि आता मनोज पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. कुटप्प्याचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये. यष्टिरक्षक बीट होत आहेत. एक सिंगल मिळाली बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 17. पप्पू आलेत बॅटिंग करण्यासाठी. पप्पू भाणेला तुम्ही पाहतायत. 17 धावा. पहिल्या मॅच मध्ये 80 धावा आपण पाहिल्या होत्या. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल उंबाडे विरुद्ध साक्षी एंटरप्राइजेस नारिवली. भरत शेठ भोईर आमचे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. साक्षी या नावाने बऱ्याच वेळा आम्ही संघ पाहत असतो. चेंडू ब्लॉक हॉलला होता. लॉंगाचे दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक सोमनाथ. भरपूर डीप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहतोय वेगाने पुढे सरकली ती. 21 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथ असताना आडिवली विरुद्ध काटई. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. गोविंद भाणे बघा किती वेगाने धावतायत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती. 23. तिसरं षटक प्रगतीपथ असताना 23 धावा आपण कधी पाहायला मिळतात. पहिला सामना जिंकलाय मंगेश 11 वाडेकरने. 81 धावा सुद्धा सेफ वाटत नव्हत्या. मॅच टाय झाली. म्हणजे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे सामना गमवावा लागला पडले संघाला. सचिन ठाकूरचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सत्तावीस धावा दाबल कर दी. तिसरं षटक प्रगतीपथ असताना गोलंदाज मनोज पाटीलला तुम्ही पाहताय राईट मोर द विकेट. चेंडू पाहावं लागेल पंचांना. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 28. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सोमनाथ. दोन धावा इथे मिळाल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती. 30 धावा दाखल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. काटई विरुद्ध अडिवली अशी मॅच तुम्ही पाहतायत.
तिसरं षटक प्रगती पथावर आहे. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत केशव. दोन धावा इथे मिळाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपल धावा लागल्यात त्या 32. पाण्याची मागणी करण्यात आलेली. पाणी नक्कीच पुरवायचे. या स्पर्धेमध्ये खूप मोठी जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावर आमचे महागुरु बाळू पाटील यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी या स्पर्धेची आपण बघतो. 3 दिवस ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाची चर्चा राहिली. दिवा शहराची पूर्णपणे कायापलट त्यांनी केलेली आहे. रमाकांत मडवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतो येणाऱ्या काळामध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 6 मार्च ते 10 मार्च ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रवेश फी 15,000 रुपये आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट मध्ये असेल. 40+ संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 32 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असोसिएशन नियमानुसार 40+. आपल्या विभागातील कल्याण असोसिएशनचे आपण पाहिलं तर 16 संघ असतील 40+चे. रेग्युलरचे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत 16. त्यांच्यासाठी 80 आणि 40,000 रुपये कॅश प्राइज आहे. मालिका वीरसाठी फेरीज आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आपण पाहतोय नो बॉल आहे. त्यामुळे येणारा चेंडू फ्रीड असेल. आमचे जर्मन क्रिकेट संघ दातिवलीचे कॅप्टन कुल विशाल मडवी यांच्याकडनं अर्जुनभाई पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली विकेट तर त्यांना 3,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. विशालजी मडवी यांच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. अगोदर रेग्युलरची नगरसेवक चषक स्पर्धा ज्या स्पर्धेची चर्चा भरपूर राहिली. रेग्युलर आपण पाहिलं तर 32 संघ खेळणार आहेत. नालूच्या स्पर्धेमध्ये 16 40+ आहेत. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
आयोजक जयेंद्र नारायण शेठ पाटील, अध्यक्ष कुलदैवत मंडळ आणि आईक औद्योगिक क्रिकेट संघ नारिवली व ग्रामस्थ मंडळ नारिवली. स्पर्धेचे ठिकाण आईक औद्योगिक क्रीडांगण नारिवली च्या स्पर्धेमध्ये मैदानात ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे यायला विसरू नका. 6 मार्च ते 10 मार्च ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. एक जबरदस्त स्पर्धा. विशाल मडवी यांच्याकडनं हॅट्रिक साठी अर्जुनभाई पाटील यांना पारितोषिक आहे 3000. मात्र इथे फटकेबाजी सुरू आहे. हा येतोय चौकार. चांगली फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय फलंदाज गोविंद भाने तुम्हाला पाहायला मिळते. 9 सेकंडला पप्पूला तुम्ही पाहतायत. तर 12 भंडारी यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. राजू भोईर यांना विनंती असेल आपण या. 12 भंडारी आपण पाहतोय 40+ क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुद्धा आहेत. या प्रमोद मडवी आपल्याला बोलवत आहेत जे 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केले. या आपलं हार्दिक स्वागत. इथे मात्र दृश्य जास्त शफल झाले. चांगला बॉल होता अर्जुनभाई यांचा. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. धावसंख्या आपण पाहिली तर 49. 49 धावा आहेत. एकच धाव मिळेल. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्या त्या आडिवली 40+ संघाच्या 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची मॅच. यानंतर टॉस होईल. उंबाडे 40+ विरुद्ध साक्षी एंटरप्राइजेस नारिवली. आमचे भरत शेठ भोईर यांचा संघ ज्यांनी पुरस्कृत केलाय. रुपयाचे पालक राहुलभाई पाटील यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रजेश पाटील. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धापल कधी 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी उपस्थित राहायचे उंबरठीचे कॅप्टन आणि साक्षी 11 नारिवली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. रामदास तांडेला पण आला असं तरी या बेतोडेचे आपलं हार्दिक स्वागत. SMD स्पोर्टच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली आहे. या अगोदर जयमान क्रिकेट संघ दातिवली रेग्युलरची स्पर्धा सुद्धा चर्चेत राहिली. विशाल मडवी यांच्या संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल. जरी ती मैदान स्पर्धा आपण पाहिली खरं तर सुरुवातीला दिवा डम्पिंग ग्राउंडला होती. त्यानंतर ती मैदान चेंज झालं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानात मात्र मेहनत प्रचंड करावी लागली जर्मन क्रिकेट संघ दातिवलीला. मात्र हार मानली नाही. स्पर्धा सक्सेस करून दाखवली. कोणती स्पर्धा म्हटल्यानंतर त्याच्या मागे प्रचंड मेहनत असते. अरविंद पाटीलला सुद्धा विकेट हॅट्रिकला 3000 रुपये. विशाल मडवी यांच्या. यानंतर आपण जी स्पर्धा 17 तारखेला होणार आहे आकर्षण बी संघाची तिथे आपण लाईव्ह ड्रॉ करणार आहोत. 8 संघ आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शिवाजी होते तिथे. चांगली फिल्डिंग शिवाजीची. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 51. आकर्षण बी संघाची जी स्पर्धा होणार आहे 17 तारखेला वन डे फिनिश. त्याचे ड्रॉ आपण काही क्षणातच करणार या मॅच नंतर. अरविंद पाटील यांनी सुद्धा विकेट हॅट्रिक घेतली. तर कॅप्टन कुल दातिवलीचे विशाल मडवी यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दोन धावा मिळाल्यात. पप्पूला जीवदान मिळाला. अरविंद झेलपर्यंत पोहोचले होते म्हणजे झेल त्यांना मिळाला नाहीये. कानाला तुम्ही पाहतायत. एक चांगले फिल्डर या टीमचे आहेत. केशव महाराज तुम्ही पाहतायत. त्रेपन्न धावा धापल कधी लागलेत. राजू भोईर यांचं आगमन झालंय. 12 भंडारी येत आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. 12 भंडारी आपल्या 40+ क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. नगरसेवक चषक 2025. अरविंद राईट मोर द विकेट. अरविंद रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेले आहेत. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
असं वाटलं तर एकच धाव मिळेल तिथे चौकार आलाय. 4 धावसंख्या पुढे सरकली ती धावपलक धावा आपण बघू शकाल 63 धावा झालेत. या क्रीडांगणामध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीये. ही चर्चा आम्ही मनोज पाटील यांच्यासोबत सुद्धा करत होतो ज्यावेळी वाडेकर आणि पडलेची मॅच सुरू होती. धावा बनतायत मात्र धावा वाचवावे लागतील का की हा चौकार खरं तर अडवायला हवा होता मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 63 धावा झालेत. ऑन साइडला टर्न केलंय. टायमिंग चांगलंय. अतुल पाटील यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट होत असताना हा येतोय षटकार. या स्पर्धेमध्ये 1099 धावा झाल्यात. म्हणजे धावा किती आहेत वेगाने येतात या खेळपट्टीवर. आता 69 धावा झालेल्या आहेत. 70चा पाठलाग आता करायचा या मॅच मध्ये. तर आपण टॉस करूया. साक्षी 11 नारिवली विरुद्ध उंबाडे. आमचे बाळूपाडी तिथे जोडले जातील. टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतली तिसरी मॅच आहे. एकोणसत्तर धावा उभारल्यात या मॅच मध्ये. आपण पाहतोय त्या अडवली 40+ संघाने 70 धावांचा पाठलाग करायचा काटेरी संघाला. शेवटच्या षटकात सुद्धा बऱ्याचशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात अरविंदने 5 दिल्या होत्या, तिसऱ्या षटकात मनोजने 15 दिल्या, 16 दिल्या, चौथ्या षटकात अर्जुनभाई आले त्यांनी 18 दिल्या आणि आता अरविंद पाटीलने 17 दिलेत. म्हणजे अरविंदने 2 षटकात 23 धावा दिल्यात. त्याचा स्पेल चांगला आहे. जाऊया टॉस बॉक्स मध्ये करूया. साक्षी 11 नारिवली विरुद्ध उंबाडे. तर श्रीपद दादा विनंती करतो आपल्या शुभ असते आपण टॉस करूया. श्रीपद दादा या 5 मिनिटाचा थोडासा वेळ मागितलाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जत नितीन का. धन्यवाद. 69 धावा या मॅच मध्ये उभारल्या. त्या अडवली 40+ संघाने आता काटाई संघाला 70 धावांचा पाठलाग करायचे. या अगोदर मला वाटतं ज्यावेळी एक खंबापडे इथे स्पर्धा आली होती तिथे 75 धावा सुद्धा काटाई संघाने चेस केल्या होत्या. अर्धशतक तुम्हाला मनोज पाटील यांचं पाहायला मिळालं होतं. तर 70 धावा महाग नाहीयेत आणि या खेळपट्टीवर जर तुम्ही थांबल्या तर धावा नक्कीच होतात. 70 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या मॅच मध्ये काटाई संघ ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या मध्ये जाणार. बाळू पाटील यांच्याकडे तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. धन्यवाद नितीन. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. जनमान 40+ क्रिकेट संघ दातील आयोजित सन्माननीय नगरसेवक चषक 2025 दमदार आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर दुसरी मॅच आपण पाहतोय. 69 धावा केल्या आहेत आपण बघितलं तर अडवली 40+ संघाने 70 धावांचं लक्ष्य खास करून बॅटिंग करावी लागणार ती म्हणजे मनोज आपण तर अरविंद, दीपक, राजेश हे 4 बॅटर या संघाकडे खूप चांगले आहेत. सोमनाथ देखील एक बॅटर, अजून एक 5वा बॅटर देखील चांगला आहे. तो देखील मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करतो. पण सुरुवात कशा प्रकारे होते पाहिजे कारण का पॉवर प्लेची 2 षटकार नितीन काल फार महत्त्वाचे असणार आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे संतोषनी बॅटिंग केली, ज्याप्रमाणे आपण तर बॅटिंग केली आपण तर 2 बॅटर पडल्याचे खूप चांगली बॅटिंग केली. सचिन असतील, संतोष असतील, ज्याप्रमाणे बॅटिंग केली लक्ष जरी ते 1 धावेने संघ पराभूत झाला असेल पण तरी देखील त्याने खूप चांगला खेळ केला होता. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना यावेळेला आपण पाहू शकता अरविंदच्या सोबतीला येतो आपण तर सोमनाथ येतोय. थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल बघायला मिळत आहे. तर अडवली संघाची गोलंदाजी खूप चांगली. सुनील भानेचा षटक महत्वाचा असणार आहे. त्यानंतर आपण पाहिले तर
संदीप देखील गोलंदाजी करू शकतोय. SMT स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केले ते. टॉस देखील आपण करणार आहोत. थोडासा वेळ मागितलाय राजू भोईर यांनी. संघ नाही त्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जर उंबारड्याचे कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर, अडिवलीचे कोणी जर मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. आज प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था देखील केली जाणार आहे. या मैदानाचे आपण पाहू शकता क्रीडांगणाचे मालक भगवान पाटील, क्रीडांगण सप्रा मैदान मातारडी असं नामकरण करण्यात आलेले आहे. आजचे अन्नदाते विकास मडवी साहेबांना आपण खूप खूप धन्यवाद देऊ. मनाच्या हृदय अंतकरणातून त्यांना धन्यवाद. अन्नदाता सुख भव. बारा भंडारी आपण तर 40+ संघटनेचे सचिव देखील आहेत. साक्षी इंटरप्राइजेस नारिली 40+ विपक्ष उंबारडे 40+ मध्ये मॅच पाहणार. अशोक पाटील महत्व लढत असणारे काही सन्मान देखील ते आम्ही करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही काही सन्मान देखील करणार आहोत. टॉस देखील आम्हाला करायचा आहे. नितीन कळन देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सुनील भानेला आपण पाहू शकता. अशोक पाटील लेदर आपण तर रबर बॉल मध्ये जर सर्वात पहिला कोणी जर हेल्मेटचा वापर केला तर सुनील भानेचा आपण नक्कीच नाव घेऊ, उल्लेख करू. सुनील गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्राईकला सोमनाथला आपण पाहू शकता. फुलटॉस पहिला चेंडू पाठवून दिला आडव्या बॅटने मिड विकेट सीमारच्या पार. फ्लॅट सपाट षटकार. अशोक पाटील जरा 81 धावा चेस व्हायला आल्या होत्या तर 70 होणार नाहीयेत आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला सुरुवात करी. फुलटॉस मिळाला आणि त्याला पाठवून दिला मिड विकेट सीमारच्या पार. 2 क्षेत्र या सर्कलच्या आपण पाहू शकता. पॉवर प्ले मध्ये आपण आता बाहेर येतात या सर्कलच्या एक आपण मिड विकेटला एक लॉंग ऑनला गणेशला आपण पाहू शकता. सुनील कमबॅक करतो का पाहायचंय. चेंज ऑफ पेस होता यावेळेला पुन्हा दाडव्या बॅटने मिड विकेट रिझन मधनं काढतो. डॉट चेंडूची समाप्ती. सुनील भानेकडे प्रचंड अनुभव आहे. क्षेत्रक्षण थोडासा बदल करतोय. सुनील राईट अप उर्दकडे मार्ग टाकला. हो पुन्हा एकदा फटका हवेमध्ये यावेळेला मिडॉन चेंडू चाललाय. लॉंगॉनला जोपर्यंत चेंडू फीड होईल गणेश चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फेकी केली होती. गणेश शेलाचं कौतुक करेल. लॉंगॉनला ऑन दी स्टंप फेकी दिली. नगरसेवक चषक स्पर्धा आपण पाहतोय. सुनील पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सोमनाथ. फुलटॉस पाठवला यावेळेला उंच चेंडू गेलाय आणि चेंडू दिसला नाहीये. वाईडिश लॉंगॉन सीमारच्या पार चाललाय चेंडू. चौकार येतोय. 55 नो चेंडू येतो म्हणजे एकूण 5 धावा. येणारा चेंडू फ्रीट 13 धावा. पाटील यांचे बंधुराज मनोहर पाटील देखील येतात बघा. दोन्ही बंधुराजांची काल मोठ्या बंधुराजांची उपस्थिती, आज छोट्या बंधुराजांची उपस्थिती. हो बॅकपट गेला काट केला यावेळेला पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला काढलाय. आउटफील्ड पास आहे. चेंडू वेगाने चाललाय स्वीपा कव्हरच्या दिशेने. अडवण्यात यश मिळालंय का पाहायचंय. चेंडूला थांबवण्यात यश मिळवलंय. 3 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत फ्रीटच्या चेंडूवरती. 10 मिनिटात धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला तब्बल पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 14च्या सरसने धावा करायच्या. 16 धावा अशोक पाटील आल्यात. स्टार्ट खूप चांगला दिलाय अशोक पाटील. या मैदानावर कोणतीच धावसंख्या सेफ नाहीये. नितीन काने मगाशी सांगितलंय फक्त तुम्हाला चांगला खेळ करावा लागणार आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर टाकला. अरविंद का बॅटिंग केली होती नागावच्या स्पर्धेमध्ये. हो चांगला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. काटे संघ देखील यावर्षी खूप चांगला फॉर्मात आहे. चांगली कामगिरी करतोय.
दुसऱ्या क्रमांकाच्या 2 ट्रॉफी जिंकल्या या संघाने. डान्सिंग डाऊनचा फटका सुरेख आहे यावेळेला. चेंडू चालला वन बाउन्स सीमारच्या पार चौकार. कल्याण ग्रामीणचे राजेश मोरे साहेब, तसेच आपण 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, तसेच ह्या विभागाचे कार्यकुशल कार्यसम्राट व्यक्तिमत्व आपण तर रमाकांतजी मडवी, तसेच आपण चरणदास म्हात्रे साहेबांना देखील आपण पाहू शकता. प्रचंड मेहनत असते त्यांची देखील या विभागात. कोणतेही कार्यक्रम असो, क्रिकेट असो, आपण क्रिकेटचे सामने असू दे, त्यांची प्रचंड मेहनत त्यांचे देखील आपण कटआउट पाहू शकता. आणि नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था देखील केली गेलेली आहे आपण पाहू शकता. विकास मडवी सर्वेच्या शुभ हस्ते आपण तर त्यांच्या माध्यमातून आजचं अन्नदान होणार आहे. नितीन अन्नदान म्हणजे सुखभव, त्यांना आपण धन्यवाद देऊ. 20 धावा नितीन, काय सुरुवात केली बघा. 70 धावा चेस करायचे आणि सुरुवात किती दमदार केली बघा. उमेश पाटील देखील सामना एन्जॉय करतात, शरद देखील सामना एन्जॉय करतायत आणि आज त्यांचा संघ साक्षी इंटरप्राइजेस या नावाने देखील तो संघ उतरणार आहे. अजूनही मला राजीव कडीसारखा खेळाडू दिसत नाही, कदाचित राजू अनुभवी असतील. एक जबरदस्त अष्टपैलू खेळू या संघाचा, जबरदस्त फलंदाज. चांगला चेंडू यावेळेला आपण तर खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय आपण, संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पप्पू येतोय. P2 मध्ये येतोय. 20 धावा दाखल कधी झाल्यात. 50 ची गरज अजूनही 23 चेंडू मध्ये. पप्पू राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला सोमनाथ. हो चांगला चेंडू, पुन्हा दाडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू यायच्या आधीच बॅट फिरून मोकळे झाले तर बॅटर. डॉट चेंडू. अरविंद कदाचित सांगतायत त्यांना फुटवरचा वापर होत नाहीये, आडव्या बॅटने खेळायचं नाहीये. हा चेंडू जर तुम्ही बॅकफुट गेल्यास तर कट करता आला. गॅप मोठी आहे आपण पाहू शकता. गली आणि शॉर्ट कव्हर रिजन मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षण आपण गोविंदच्या स्वरूपात पाहू शकता. हो डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका चांगला आहे. गणेश कडून झाली चूक. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. शेवटच्या मुवमेंटला बघा चेंडू त्यांच्या हातातून निसटला. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये आपण तर झेल घ्यायला गेले आणि त्यामुळे झेल निसटला. झेल चांगला जजमेंट केलं होतं गणेशने, अंदाज चुकला थोडासा. 22 धावा दाखल करते आपण पाहू शकता. पप्पू पुणे गोलंदाजी मार्कवर. स्टाकेला सोमनाथ पाटील आपण पाहू शकता. सोमनाथ चांगली बॅटिंग करतोय. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो पप्पू. फुलटॉस होता यावेळेला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. वारंवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटवरचा वापर होत नाहीये. चेंडू जर बॅटवर आला तर कनेक्ट होईल, अन्यथा डॉट चेंडू जाईल. पहिल्या षटकात दमदार सुरुवात केली होती. 20 धावा आल्या त्यामुळे या षटकात पप्पू चांगली गोलंदाजी करतोय. P2 मध्ये राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. 330 सर्कलच्या बाहेर आहेत. पुढे ड्राईव्ह केल्या हवेमध्ये. यावेळेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जो पर्यंत चेंडू फीड होईल मनोहर आहेत तिथे. एकच धावसंख्या दाखल कधी 23 धावा. काय गोलंदाजी करतोय बघा पप्पू महाने. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली त्याच्या माध्यमातून. 19 चेंडू 47 ची गरज आहे. पप्पू टॉर्बिन पाटील डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला. डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून वाईट लॉंगरला वेगाने चाललाय. शरद आले पण फक्त पाहत राहिले. चेंडू किती वेगाने सीमारच्या बाद. चौकार. समाप्ती तर पप्पूने चांगली गोलंदाजी केली. हा चौकार जर नसता गेला तर अजून चांगला स्पेल बघायला मिळाला. 7 धावा आलेत. अशोक पाटील कमबॅक करून दिले. कारण का उर्वरित समीकरण येणारे 23 आपण तर 18 चेंडू आणि 43 ची गरज आहे. प्रदीप मडवी आपण तर प्रमोद मडवी यांचे बंधुराज येतात, त्यांना विनंती करतो. प्रदीप मडवी या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 27 धावा दाखल करती लागलेत. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण पाहू शकता. यावेळेला स्पिन आक्रमण गोविंद येतोय. गोविंद भानेला आपण पाहू शकता. एका बंधुराजाने पहिले षटक टाकला, आता दुसरा बंधुराज पॉवर प्ले संपल्यानंतर आलाय. प्रदीप मडवी यांचं देखील व्यासपीठावर आगमन होतं, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निवृत्ती म्हात्रे, रुपेश म्हात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
निवृत्ती मात्र एक रेग्युलरचे खूप चांगले खेळाडू आहेत. यावर्षी खूप चांगला स्टार्ट ते देत आहेत. 27 धावा दिल्यात. येणारे 18 चेंडू 47 ची गरज आहे. 43 ची गरज आहे. 43 ची गरज आहे. होतील धावा 43 अशोक पाटील. कारण 80 तर जवळपास चेस 80 झाले होता पण एक धावेने संघ पराभूत झाला. एक धावेला किती महत्व आहे बघा कंपल्सरी चेसिंग असताना. तर उंबाडी फुटी प्लेचे कॅप्टन जर आपण आला असेल तर टॉस साठी या. चेंडू ऑन साईडला मिड विकेटला वळवलंय. क्षेत्ररक्षक येतोय. शरद आहे तिथे. चांगली फेकी. खूप चांगली फेकी. एकच धाव. बघा या षटकाच्या समाप्तीनंतर आम्हाला टॉस देखील करत आहे. त्यामुळे उंबाडी फुटी प्लेचे कॅप्टन या आलेत. विकास जाधव या. गोविंद राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चिंजाप्पे सुता या वेळेला थोडासा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. टॉट चेंडूची समाप्ती होते. धावा धावफल करते आपण पाहू शकता. अशोक पाटील 28 धावा आहेत. समीकरण बदलतंय आता. येणारे आपण तर चेंडू आहेत 16-42 ची गरज आहे. मॅच बनत चालली आता इथून. गोविंद राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. पाठवलाय चेंडूला आपण आता स्क्वेअर लेग रिजन मधनं. चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट देखील होतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. अरविंद बघा स्ट्राईक जास्तीत जास्त स्वतःकडे ठेवतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 30. पप्पूचं कौतुक करेल. काय गोलंदाजी केली पप्पूने. 7च धावा दिले एक चौकार जाऊन सुद्धा. गोविंद चांगली गोलंदाजी करतोय. 15 चेंडू मध्ये अशोक पाटील जर 30 आले आहेत तर 15 चेंडू मध्ये 40 का होणार नाही. होतील पण त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अर्ध लक्ष आपण तर अर्ध म्हणजे षटक संपलेत. 15 चेंडूचा खेळ संपला. अजून 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिड विकेटला एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सुभाष नाईक काहीतरी सूचना बातचीत करतायत प्रमुख पंचांबरोबर. संजय म्हात्रे या स्पर्धेची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर पंचांच्या भूमिकेत. ऑफ साईडला थडमानला एक क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण स्वीप कव्वारला एक आपण तर शॉर्ट मिड ऑफ रिझन मध्ये डीपला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मनोहरला आपण लॉंग ऑनला पाहू शकता. तर शिरीष म्हात्रे या व्यासपीठावर एक जबरदस्त क्रिकेटर लेजंड क्रिकेटर आणि एक काळ गाजवला रेग्युलरच्या माध्यमातून. लेदर क्रिकेटर देखील ते खूप चांगल्या प्रकारे खेळायचे. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. बेला गोविंद चांगली गोलंदाजी करतोय. बॅटिंग मध्ये देखील त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला. आता गोलंदाजीत देखील चांगली कामगिरी करतोय गोविंद. राईट आर्म राऊंड द मारा करतो. टाकला अरविंद पाटील. फुलटॉस आहे. उंच गेलाय. झेलची शक्यता. शरद आले आहेत. चूक होणार नाही. गुड कॅच. फिटनेस किती चांगलं बघा ना शरद भानेचं. असं वाटतं कुठेतरी अंडर 90चा खेळाडू खेळतो मैदानावर. इतकं चांगलं फिटनेस आहे. नवीन बॅटर येतो यावेळेला. बघा पाण्याची मागणी केली. जरा पाणी घेऊन जायचंय. चालेल या षटकानंतर देऊ का पाणी. चालेल. 2 चेंडूचा खेळ बाकी. अशोक पाटील धावा दिला 30. उर्वरित समीकरण आपण पाहू शकता यावेळेला. शाहू पाटील देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्रिकेटचे चाहते क्रिकेटचे प्रेमी क्रिकेटचे दर्दी 40ची गरज आहे. सामना कोण जिंकणार इथून आपण पहिले तर अडिवली 40+ की काटे 40+. आता 2 चांगले बॅटर आहेत मैदानात. मनोजला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. गोविंद राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू शफल झाले. पाठवलाय पुलच्या माध्यमातून. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार.
षटकार. अशोक पाटील हे संगीत लावलं आणि निवृत्ती म्हात्रेच्या चेहऱ्यावरती बघा ना किती आनंद दिसतोय. त्यांना हे संगीत आवडतात. 36 धावा. 13 चेंडू आणि 34 ची गरज आहे. 13 चेंडू 34. नितीन मॅच संपली नाहीये कारण का मनोज पाटीलकडे प्रचंड गुणवत्ता आल्या आल्या गुणवत्ता सिद्ध केली. षटकार मारला पोलच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला स्कोअरलेग सीमारेषा पार. गोविंद पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. गोविंदचं हे षटक फार महत्वाचं आहे आणि आता एक चेंडू हा त्याला खूप चांगल्या प्रकारे टाकायला लागणार आहे. इथं जर चौका षटकाला तर सामना खुला होईल. डॉट आला तर दबाव वाढेल. ओ चांगला फटका यावेळेला बॅकफुट गेले. पंच केलाय कव्हर पॉइंट सीमारेषा पार. मच निडेड चौकार. विशाल मडवीचं स्वागत केले चौकाराने. चला पाणी घेऊन जायचं बघा. जो आपण बघितलं तर 12वेच खेळू पाणी घेऊन जातील. नितीन कर्णेंना विनंती करतो आपल्या आपण टॉस करायचंय. तर श्रीपद म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभस्थ आपण टॉस करायचंय. उंबाडे 40+ विपक्ष साक्षी एंटरप्राइजेस नारिवली 40+ मध्ये आपण टॉस करा. नक्कीच 5 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल. श्रीपद म्हात्रे सर आपण मध्ये एक लेजंड क्रिकेटर त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. विशाल मडवी यांचं आगमन झाले. आमचे कॅप्टन कुल दातिवली संघाचे जयनमन क्रिकेट संघ दातिवली. नितीन एक मिनिट. रेग्युलरचे विकास जाधव आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टॉस करायचं नितीन कर. छापा असा कॉल केला आणि काटा आलाय त्यामुळे साक्षी लेऊन नारिवली संघाने टॉस जिंकलेला आहे. श्रीपद म्हात्रे सरांचा बळू सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. साक्षी लेऊन नारिवलीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅच मध्ये. श्रीपद म्हात्रे सरांचा सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. थोडंसं ड्रिंक्स ब्रेक आहे. विकास जाधव यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर बाहेर दादांना विनंती असेल आपण श्रीपद म्हात्रे सरांचा सत्कार करणार आहोत. नितीन काही सन्मान येते आपण आता करणार आहोत. भायांच्या शुभ असते श्रीपद म्हात्रे यांचा सन्मान करतो. निळजेगावचे एक चांगले क्रिकेटर. नक्कीच भाऊ 25 वर्ष कॅप्टनशिप त्यांनी बजावली आपल्या गावासाठी संघासाठी. आणि अजूनही सन्मान येतो आपण मारुती पदू मडवी दातिलीच्या आपण तर प्रमोद मडवी यांचे बाबा आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूया. भायांच्या शुभ असते आपण सन्मान करूया कारण की सन्मान देखील तेवढंच गरजेचं आहे. नक्कीच भाऊ कोणती स्पर्धा. विकास जाधव या स्वागत आहे आपले. एक जबरदस्त क्रिकेटर आपण मध्ये उंबाडेचे विकास जाधव भूषण जाधव यांचा आम्ही उल्लेख नेहमीच करत असतो. चर्चेत असतात. तर नितीन काही सन्मान येते आपण थांबवतो जरा कारण का आता आपण मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत. तर मॅच देखील फार महत्वाची मैदानात सुरू आहे कारण का समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू 30 ची गरज आहे. 40 झाल्यात. पप्पू आलाय. पप्पूने काय गोलंदाजी केली होती आपण तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिले तर स्ट्राईकला सोमनाथ. पण इथून मी तर म्हणेन ना मनोज पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. ग्रामीण 40+ आपण बाहुबली आहे. त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे. काय बॅटिंग केली ती नावालीच. संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती आपण तर नागावच्या मैदानावर काय बॅटिंग केली होती सागाव संघाविरुद्ध देखील. हो चांगला चेंडू हवेमध्ये खेळलाय. चिप शॉट बघायला मिळालाय. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रेंज मध्ये दीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. 10 स्ट्राईक मनोजला आली आहे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव 41. समीकरण बदलते. 11 चेंडू 29 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. साक्षी इंटरप्राइजेस नारिवली 40+ संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे.
बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, धाडसी निर्णय. फुल टॉस होता यावेळेला. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. मनोज स्वतःवरती नाराज होत आहेत. तर ह्या चेंडूवरती त्यांना षटकार चौकार पाहिजे होता, तो मिळाला असता. पप्पू मात्र नशीबवान ठरतोय. डॉट चेंडू जातोय. येणारे 10 चेंडू 29 ची गरज आहे. अशोक पाटील प्रत्येक डॉट चेंडूना आपण आता दबाव वाढवणारे काटे फुटी प्लस संघ, प्रत्येक डॉट चेंडू टॉनिकचं काम करणारे अडील फुटी प्लस संघासाठी. फुल टॉस आहे यावेळेला. पाठवलंय चेंडूला आपण तर मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं तिथे. 2 धावा इथून होणार नाहीत. बॅटर बाद. धावसंख्या दाखल करते 42. समीकरण बदलत आहे. बेचाळीस धावा झाल्या दाखल करते. 28 ची गरज आहे अजून येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. अशोक पाटील मॅच संपली नाहीये. तर इथून जर आता दीपक चौधरी सारखा बॅटर येतोय, नवीन बॅटर दीपक चौधरी येतो. अशोक पाटील सोमनाथ बाद झालेत. नवीन बॅटर येतो, आपण पाहू शकता यावेळेला दीपक चौधरी येतोय. नो स्ट्राईकला असणारे 9 चेंडू आणि 28 ची गरज आहे. मॅच संपली नाही अशोक पाटील. इथून जर या 3 चेंडू ते मोठे फटके आले तर वापसी करू शकतोय. पण पप्पू देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. पप्पूला माहिती आहे शॉर्ट ऑफ लाईनची ओव्हर पिचचे चेंडू टाकले तर मनोज प्रहार करेल. तर म्हणजे ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. गोलंदाजीचं कौतुक करेल गोलंदाज पप्पूचं यावेळेला. फुल टॉस आहे. लॉफ केला यावेळेला. चेंडू चाललाय पण ते वाईड स्लॉंगला एकदा कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील आपल्याला बघायला मिळते चांगली. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलक करते आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा येणारे. आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 8. 27 ची गरज आहे. धावा येत नाहीत अशोक पाटील. काय पप्पू गोलंदाजी करतोय. खूप चांगली गोलंदाजी करतोय. लाईन आणि लेंथ खूप चांगली फेकतो. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते पप्पू. दीपक फुल टॉस आहे. उंच गेलाय. जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच. शरदने खूप चांगला झेल घेतला वाईडिश लॉंगनला. येणारे आपण आता 7 चेंडू 27 ची गरज आहे. अशोक पाटील सामना होता कुठे आलाय कुठे. काय पप्पू गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकले आहेत. 3 धावा दिल्या आहेत. 1 विकेट मिळाले. मॅच विनिंग परफॉर्मन्स गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर येतो राजेश येतोय. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चूक झालीये. पायचा एक चौकार येतो यावेळेला. मनोहर कडून चूक झालीये. झेल सुटला. चौकार आलाय. आता समीकरण बदलतंय. येणारे आपण मित्र 6 चेंडू 23 ची गरज आहे. सहा चेंडू 23. अशोक पाटील राजेश पाटीलच्या बॅटमधून मच निडेड चौकार आलाय. झेल सुटला पण तो उपयुक्त चौकार आलाय. आता 6 चेंडू 23 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क कोण येतोय. गोविंदचं एक षटक टाकलंय. मागच्या मॅचचं आपण तर कॉफी बघायला मिळते. ते चित्र बघायला मिळते. गोविंदची आपण तर 2 षटकं झाल्यात. पप्पूची. गोविंदने एक षटक हाताळलंय. सुनीलने एक षटक हाताळलंय. पाच्यात इथून कुणाचा वापर केला जातोय. ऑप्शन आहे त्या संघाकडे. भास्करला वाटतं आमंत्रित केलं जात आहे. भास्कर येतोय. भास्कर वाहन येतो अंतिम षटक घेऊन. 23 करायचे आहेत.
23 धावा होतील या मैदानावर. नितीन काळन पण त्यासाठी बॅटिंग करायला लागणार. दीपकचा झेल खूप चांगला घेतला वाईडी स्लॉंगरला शरदने. अडिवली संघ देखील खूप चांगली कामगिरी करतो. मैदान पप्पूचं कौतुक करेल. 2 षटकामध्ये त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त. जर विचार केला तर 14 धावा दिल्या. अशोक पाटील तेव्हा देखील चौकार गेला, आता देखील चौकारच गेला. समीर पाटील येतात साई भक्त. दुपारच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील बघितलं तर चहाची देखील व्यवस्था केली जाते आणि आज भोजन देखील आहे. आणि ते सांगतात की भोजन आता ऑन द वे टेम्पो आहे. विकास मडवी साहेब अच्छे अन्नदाते, त्यांना धन्यवाद देऊ. उमेश प्रत्येकाकडे पैसा आहे पण तो दान पुण्य देखील केलाच पाहिजे ना. पास किया जरा, पास किया. पास खेळतच नाही पंच. जरा आपण सूचना करा. पंचाने पुशअप केलंच पाहिजे. पंच जरा संजय जरा आपण थोडं खेळाडूंना ताकीद द्या ना. आम्ही तर इथनं पुशअप सांगतोय, सूचना करतोय, तुम्ही जरा सूचना करा. गोलंदाजी मार्कवर येतोस आपण पाहू शकता. या वेळेला भास्कर येतोय. येणारे 6 चेंडू 23 ची गरज आहे. होतील 23 धावा. मनोज पाटीलकडे प्रचंड गुणवत्ता आहे पण भास्कर पाहिजे तर कशा प्रकारे. चला जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अडिवली संघ थोडं सहकार्य करा मला. आजचा एक रिदम आहे तो तोडू नका. बघा एकानेच कोणतरी कॅप्टननीच क्षेत्ररक्षण लावा ना. प्रत्येक जण लावाल तर मग क्षेत्ररक्षण मध्ये वेळ जातो. सुनील थोडं सहकार्य करा. भायाला देखील विनंती आपण जरा जिथे आपण तर आपला अन्नाची गाडी आपण आता टेम्पो आलेली आहे जेवणाची तिकडे जायचंय. भास्कर गोलंदाजी मार्कवर. हो पहिला चेंडू उंच गेलाय. जेलची शक्यता आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे सुनील. अंदाज चुकलाय. जेल ड्रॉप होतोय. धावसंख्या धाव फलकरते आपण पाहू. या बेला 49. समीकरण बदलतंय. आता येणारे 5 चेंडू आणि धावा 21. 21 ची गरज आहे. 21 ची गरज आहे. 21 धावांची गरज आहे. मनोज प्रयत्न करतोय. चेंडू भरपूर उंच गेला होता. 30 सर्कलच्या बाहेरच थोडंसं राहिला चेंडू. भास्कर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. मनोजचा हा चेंडू पुलकरचा तो. इथे मात्र झेलची शक्यता. बॅटर बाद होतोय. पटका हवेमध्ये राहिला कारण स्टिकर जवळ चेंडू लागला. पुलच्या माध्यमातून चेंडूला स्कोअरला रिझन बंद करतात. बॅटर बाद होतात. येणारे 4 चेंडू 21 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच साक्षी एंटरप्राइजेस आपण तर नारिवली 40+ संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सर्वच आपले खेळाडू आपण डगावच्या दिशेने यायचंय. चला शमन जरा आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन यायचं आपण. शमन पाटील पप्पू आहेत. पप्पूने खूप चांगला झेल घेतलाय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो. भास्कर चांगली गोलंदाजी करतोय. जो विकेट पाहिजे होता विकेट मिळवून दिलाय त्याने. 4 चेंडू 21. मॅच संपली नाही अजूनही. शिवाजी आला नवीन बॅटर. फुल टॉस होता या वेळेला. फायदा उचलत नाहीयेत. पंच वाईड ची खूण करतायत. तर भर धाव सगळ्यात फक्त 50 धावा. 20 ची गरज आता. 3 षटकार 1 तुडी. भास्कर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. शिवाजीला आपण पाहू शकता. हो फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून. पंचांचा इशारा काय तो पाहायचा या वेळेला. चौकार. आपण पहिले तर 20 पाहिजे होत्या. 4 आल्या आहेत. म्हणजे येणारे 3 चेंडू 16 ची गरज आहे. 54 झाल्या आहेत. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय शिवाजी. भास्कर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. पुणे डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून ऑनसाइडला वळवलंय. चेंडू चालला या वेळेला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिडविकेट रिजन मध्ये चेंडूला फीड करतो. एकच धाव. आता इथून फक्त औपचारिकता पूर्ण करावी लागेल. अशा 15 पाहिजे 2 चेंडू मध्ये. खऱ्या अर्थाने मित्र म्हणील
या सामन्यामध्ये पकड निर्माण केली ती गोलंदाज पप्पूने. काय गोलंदाजी केली, जबरदस्त. 2 षटकामध्ये फक्त 14 धावा दिले त्यांनी. हा चेंडू यावेळेला वेगवान होता. कॉर्बॅनचा अपील केलंय, बॅटर बाद होतोय. आता फक्त एक चेंडू आणि 15ची गरज आहे, फक्त औपचारिकता पूर्ण करायची. केशव येतो नवीन बॅटर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. साक्षी इंटरप्राइजेस नारिली 40+ विपक्ष उमाडे 40+ मध्ये टॉस जिंकलाय. साक्षी इंटरप्राइजेस आपण पाहिले तर नारिली 40+ संघाने संदीप देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शमनला देखील आपण पाहू शकता. कैलासला देखील इनेक्शन मध्ये पाहणार आहोत. मनोहरला देखील इनेक्शन मध्ये पाहणार आहोत. अंतिम चेंडू. एक चेंडू 15ची गरज आहे. एक चेंडू 15ची गरज आहे. हा चेंडू लाईन पाहावे लागणार आहे. शिरीष मात्रे जरा आपण यायचं, विशाल मडवी आपल्याला बोलत आहेत, लवकर जरा या. शिरीष मात्रे आपल्याला विशाल मडवी बोलत आहेत बघा, अर्जंटली काहीतरी काम आहे, लवकर या. शिरीष मात्रे आपल्या पंचाच्या भूमिकेत जायचं. डॉट चेंडू आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय आडवली 40+ संघाने. विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतले धन्यवाद देतो काटे 40+ संघाला. खूप खूप धन्यवाद. या सामन्याचा मार्द मॅच देखील आम्ही घोषित करतोय. पप्पू भाने ज्याने 11 चेंडूमध्ये 32 धावा केल्या, गोलंदाजी करताना 14 धावा दिल्या आणि आपण तर एक विकेट देखील, तोच ठरतोय या सामन्याचा मार्द मॅच. अष्टपैलू कामगिरी केली पप्पू भाने. या